जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली आणि म्हणून बीडच्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम जो आहे त्याची पेरणी केली आणि आज घडीला जर बघितलं खरीप हंगामाचं जे पीक आहे ते आपल्याला डोलावताना पाहते। तर दुसरीकडे जर जमिनीची आर्द्रता जर पाहिली, हवामानात बदल झाल्यामुळे जमिनीची आर्द्रता वाढली, पावसाने पाठ फिरवली, त्यामुळे आता शेतकऱ्यांपुढे एक वेगळं संकट आहे। किती दिवस झाला पाऊस नाही? पाऊस 8 दिवस झालाय पहा। 8 ते 9-10 दिवस झालेत। अजून आता येतंय आभाळ, पाऊस काही पडाना, प्रत्येक जागोजाग कुठंतरी इकडं तिकडं पडतो, पण आम्हाला पाऊस नाही आहे सध्या। तर आमची अशी परिस्थिती, आम्ही एवढा मोठा खर्च केलाय, खर्च करून जर आम्हाला हे जर नाही आलं तर आमचं कुटुंब थोडं हे होईल, म्हणजे अवघड होईल। किती एकरवरती हे केलेलं आहे आणि आताची परिस्थिती काय? म्हणजे पाऊस जर आलाच नाही तर मग काय चित्र राहील? आता काय याला वाट बघावं लागेल पावसाची, नाहीतर वाळून जाईल। वरती बघायचं, काम करायचं, मनात विच्छा म्हणजे ही होती एकदम। घरातली लेकरं बाळं खायला आहेत, पोरं आमचे गवंडी काम करतात, मग कसं आता काय करणार आम्ही पावसाशिवाय? पाण्याची दुसरी व्यवस्था नाही, पाण्याची पावसाचीच आहे फक्त, विहीर बोर काहीच नाही आहे आम्हाला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आता किती दिवस साधारणतः पिकं जे आहेत हे तग धरून राहतील, म्हणजे पाऊस पाण्याविना? 10-15 दिवस राहतील, जवळ महिनाभर राहतील, परत जळून जाईल पाऊस जर नाही आला तर। मग आता यावर कसं मात करणार? मग काय ठरवलंय, कसं करणार हे सगळं? तर ते देवाच्या हातात, आमच्या थोडंच हातात काही करायचं ते। पाऊस पडला तर चांगलं झालं। पाऊस पडला तर चांगला आहे। हां, पाऊस पडला तरच चांगलं आहे, नाहीतर मग काही नाही। गेले एवढे खर्च केल्याला गेला, सगळं झालं, काहीच उपयोग नाही मग त्याचा। बघा, ही शेतकरी मंडळी आहेत, खरं तर हातबल झालेले आहेत, चेहरे निराश झालेले आहेत। कुठंतरी आता पाऊस आहे ते यावं, बळीराजांनी फिरवलेली पाठ समोरासमोर यावं आणि पाऊस पडावा अशी त्यांची अपेक्षा आहे। तर दुसरीकडे मात्र जर हातातलं पीक जर वाया गेलं तर येणाऱ्या हंगामात, येणाऱ्या पुढच्या महिन्यात कसं काय खायचं, कसं राहायचं, कसं जगायचं, हा जो प्रश्न आहे त्यांच्यासमोर तोंड आ वासून उभा आहे। त्यामुळे आता हे सर्व जे आहे ते निसर्गाच्या हातात आहे। निसर्गाने देखील बीड जिल्ह्यामध्ये आता कुठंतरी कृपा दाखवण्याची गरज आहे आणि सध्यातला शेतकरी इथला देवाच्या भरोशावर, विश्वासावर जगताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।